नगरपालिकेत बॅकडेटमध्ये बिले काढले जात असल्याचा काँग्रेसचा आरोप. जिल्हाधिकारी व प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना काँग्रेसचे निवेदन. बुलढाणा नगर परिषदेत आदर्श आचारसंहिता लागण्याच्या अगोदर झालेल्या विकासकामांचे देयके बॅकडेटमध्ये काढण्याचा प्रकार आचारसंहितेच्या काळात सुरू असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे उमेदवार व काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, नगर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री पेंटे व बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी जयश्री काटकर यांना आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एक निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच बॅकडेटमध्ये कंत्राटदारांना दिले जाणारे देयके देऊ नये व विकासकामांच्या एमबी ताब्यात घ्याव्यात अशी मागणीही केली आहे. या निवेदनावर जाकीर कुरेशी, संदीप बोर्डे, सुरेश पाटील, शेख लाल उर्फ बबलू कुरेशी, चंद्रकांत चव्हाण, विनोद गवई, श्रीकृष्ण पाटील, तारिक नदीम, विजय मोरे, केशव ठाकरे, गणेश माने, शेख अमीन, राहुल काळे, वसीम शेख, पत्रकार नदीम शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. की आचारसंहिता लागू असल्यामुळे आमच्याकडे अशी माहिती आहे की बुलढाणा नगर परिषद येथे काही कंत्राटदारांना बॅकडेटमध्ये काही विकास कामाच्या नावाने चेक देण्यात येत आहे. ते ताबडतोब थांबण्यात यावे, कारण आता निवडणूक झाली. जे नवीन बॉडी येणार आहे त्यांच्या माध्यमातून जे अध्यक्ष निवडून येतील त्यांच्या माध्यमातून हे चेक देण्यात यावे, कारण काही कामं झाले, काही झाले नाही आणि याच्यात खूप भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन दिलेलं आहे की ते सध्या कोणतेही चेक देण्यात येऊ नये अशी आमची विनंती आहे. सध्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतरच सगळे निकाल बाहेर येणार आहे. बुलढाणा नगर परिषदेवर बॉडी येणार आहे, नगर अध्यक्ष येणार आहे, नगरसेवकांची टीम येणार आहे. या अगोदर काही जे कंत्राटदार आहे त्यांना बॅकडेटमध्ये जे बिलं आहे, जे देयक आहे ते देण्यात येत आहे अशी आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. याची माहिती घेण्यासाठी आम्ही जेव्हा नगरपालिकेच्या जो अकाउंट सेक्शन आहे तिथे गेलो तर आम्हाला मोठ्या प्रमाणात तिथे कंत्राटदार दिसले. यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या अधिकाऱ्यांना अशी विनंती केली की मतमोजणीच्या नंतर हे जे कंत्राटदार आहे त्यांचे देयके अदा करण्यात यावे आणि बॅकडेटमध्ये असे कोणतेही बिले काढण्यात येऊ नये आणि जिल्हाधिकारी महोदयांनी जे विकास कामं झालेले आहे त्यांची एमबी आपल्या ताब्यात घ्यावे आणि जे विकास कामं झालेले आहे त्याचे बँक स्टेटमेंट देखील ताब्यात घ्यावे आणि सूचना करावे नगर परिषदेला की अशा कोणत्याही प्रकारची जे बिलं आहे ते देयके काढण्यात येऊ नये.